हॅलो, नमस्कार. कसे आहात? सगळे मस्त आहात ना? सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे पहिला मार्गशीर्ष गुरुवार आणि तुम्हाला चुकूनही या 2 तासांमध्ये राहू काळ आहे. राहू काळामध्ये तुम्हाला चुकूनही पूजा करायची नाही. जाणून घ्या. शुभमुहूर्त जाणण्यासाठी न स्किप करता पूर्णपणे व्हिडिओ बघा. व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळ्यात आधी माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग जाणून घेऊया. हे बघा, उद्या असतो गुरुवार आणि लक्ष्मीचा पूजा आपल्याला करायची असते. लक्ष्मी धनधान्य आणि समृद्धी घेऊन यावी यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठून दारी साडा वगैरे टाकून स्वच्छ अंगण करून रांगोळी काढायची आहे. तुळसाबाईजवळ रांगोळी काढायची आहे. उंबरठा पूजन करायचं आहे, कारण की गुरुवारी लक्ष्मी मातेचा वास तुमच्या घरामध्ये अखंड राहावा, त्यासाठी गुरुवारी तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्त व्हावी यासाठी उंबरठा पूजन करायचं आहे. उंबरठा पूजन झालं की सकाळी स्वच्छ फरशा वगैरे पुसून झाल्या की तुम्हाला छान पूजा मांडायची. कलश स्थापना करायची. कलशाच्या समोर एक सुपारी टाकायची. कलशाच्या पाण्यामध्ये एक नाणं टाकायचं. नाणं टाकताना श्री सुक्तमचं जर पाठ केला तर खूपच चाललं, नाही तर लक्ष्मी माता आहे नमः, श्री लक्ष्मी माता आहे नमः करून पैशाचं नाणं टाकायचं आहे. अशा प्रकारे कलश स्थापन करायचं आहे. कलश स्थापन करून सकाळी दिवसभर व्रत व्याख्याल्य करायचं आहे. करायचं आहे आणि फळाचं सेवन तुम्हाला करायचं आहे. मनोमन तुम्हाला जर काही अडीअडचण असली तर तुम्ही नुसता उपवासच करू शकता. स्प्रेड्स असले किंवा काही सुतक वगैरे असलं तर नुसता उपवास करायचा आहे. चारही गुरुवार तुम्हाला जर घडले तर 4ही उपवास तुम्हाला छान करायचे आहे. आणि 4थ्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे. हे बघा, जर उद्यापन झालं नाही, तुमचं काही पिरियड्स आले किंवा सुतक असलं तर तुमचा एक गुरुवार तुम्हाला शिल्लक पकडावा लागेल आणि शेवटच्या गुरुवार तुम्हाला उद्यापन करायचं आहे. बायांना सुवासिनीला बोलून हळदी कुंकू देऊन तुम्हाला त्यांचा मान सन्मान करायचा आहे. हे बघा, या दिवशी जर तुमच्या घरी कोणीही आलं त्याचा आदर करा, मान सन्मान करा, त्याला हळदी कुंकू लावा. म्हणतात ना, लक्ष्मी माता कोणत्याही स्वरूपात तुमच्या घरी म्हणजे येऊ शकते. अशा प्रकारे तुम्हाला गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून आंब्याचे डगळे वगैरे लावून पूजा अर्चना करायची आहे. आणि देवीसमोर रांगोळी काढायची. आणि जर तुम्हाला श्रीसुक्तमचा पाठ करायचा असला तर मोबाईलवर श्रीसुक्तम आणि मंगल महालक्ष्मी अष्टकम लावून द्यायचं आहे. त्याने लक्ष्मीची आणखीन कृपा तुमच्यावर लाभेल. तुम्ही रोजही संध्याकाळी श्रीसुक्तम केलं तर खूपच चांगलं. मोबाईलवर लावून द्यायचं आहे. श्रीसुक्तमचा पाठ करायचा आहे. लक्ष्मीस्तुत म्हणायचं आहे, म्हणजे पाठ ऐकायचे आहे. नाम लक्ष्मी माताचं नामस्मरण तुमच्या घरामध्ये करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला गुरुवारी सगळी दिनचर्या तुमची आटपायची आहे. फक्त या 2 तासाच्या काळात तुम्हाला राहू केतूच्या काळात तुम्हाला पूजा अर्चना करायची नाही आहे. या काळामध्ये आपल्याला कलश स्थापना करायची नाही आहे. सकाळी हे बघा, सकाळी आहे घटन काळ आहे. त्या काळामध्ये तुम्हाला म्हणजे घटस्थापना करायची नाही आहे. चुकूनही या कलश स्थापना या वेळेमध्ये करायची. कोणत्या काळामध्ये तुम्हाला घटस्थापना करायची नाही जाणून घेऊया. तर सकाळी 8:30 ते 9:30 पर्यंत आहे यमघटन काळ. या काळामध्ये चुकूनही कलश स्थापन करायचा नाही आहे. राहू काळामध्ये केलेली पूजेची सेवेचे फळ आपल्याला लाभत नाही. यामुळे या राहू काळामध्ये आणि सकाळी 8:30 ते 9:30 मध्ये या काळामध्ये आपल्याला हे करायचं नाही आहे. राहू काळ हा दिवसाचा 1.5 तास असतो. या काळामध्ये राहू काळ दुपारी 1:30 ते 3 पर्यंत आहे. तर दुपारी 1:30 ते 3 पर्यंत आपल्याला कलश स्थापना करायची नाही, पूजा करायची नाही. आपल्याला पूजा केव्हा करायची तर आपण संध्याकाळच्या वेळेस गाई वासरं आपल्या घरामध्ये येतात. संध्याकाळ होते तेव्हा आपल्याला कलश स्थापना करायची आहे आणि आपली पूजा अर्चना करायची आहे. पूजा अर्चना एकदम स्वच्छ मनाने आणि प्रसन्न मनाने करायचे आहे. तुमच्या मनातल्या ज्या इच्छा असतील त्या माता लक्ष्मीला मागायच्या आहे. आणि माता लक्ष्मीला प्रिय असणारे पिवळे फूल माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे. तुमच्या घरी जर मुकुटा असेल तर माता लक्ष्मीला छान सुशोभित करायचं आहे. तिला
गजरा वगैरे लावायचा आहे, फळं ठेवायचे आहेत, शंखाचा आवाज तुम्हाला हे करायचा आहे, संध्याकाळी नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.